प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नेमकं मंत्रिपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्याच्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात। शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात। आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात। बाकी काय सगळे सांगाल सर, प्रत्येकाला मंत्रिपद पाहिजे असतं। 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही। आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या। पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे। आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगेन।